नमस्कार, मराठी क्लासिक निटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये समोर हे जे डिझायनर टाके आहेत ते कसे घालायचे हे आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत। हे टाके दोन्ही बाजूनी एकसारखे दिसतात। विणायला एकदम सोपे असे हे टाके आहेत। जरा नवीन प्रकार आहे। तर सुरुवात करूया। कृपया व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, हाईप करा। सुरुवातीला नेहमीप्रमाणे गाठ घालून घ्यायची आहे। त्यानंतर यातून हा एक टाका विणला। हा टाका असाच या सुईवर ठेवायचा। याप्रमाणे या सुईवर घ्यायचा आणि हे पहा, त्यातनं एक टाका विणलेला आहे। हा टाका काढून टाकायचा, म्हणजे दोन टाके झाले। पुन्हा एकदा त्यातून विणायचा। 3 4 आणि 5 हे पहा, या एका टाक्यातून हे आपण 5 टाके याप्रमाणे विणलेले आहे। हा टाका आता याच सुईवर ठेवायचा आणि हा जो मूळचा टाका आहे तो विणायचा याप्रमाणे। आणि हा जो पाठीमागचा टाका आहे या सुईवरचा तो यावरून काढून टाकायचा। हा दुसरा टाका झाला। हे पहा, आता यातून पुन्हा 5 टाके विणायचे आहेत। ते याप्रमाणे 1 2 3 4 आणि 5 हे 5 टाके झाले। हा जो मूळचा टाका आहे तो विणायचा पुन्हा आणि या टाक्यावरून हा पाठीमागचा टाका काढून टाकायचा की हा तिसरा टाका झाला। हा टाका पुन्हा या सुईवर घ्यायचा। हे पहा, यातून पुन्हा 5 टाके विणायचे। 1 2 3 4 आणि 5 हे 5 टाके झाले। हा मूळचा टाका पुन्हा पाठीमागून विणायचा आणि या टाक्यावरून या सुईवरचा टाका काढून टाकायचा की याप्रमाणे हे असे पुढचे टाके येत जाते। पुन्हा यातून 5 टाके विणायचे। 1 2 3 4 आणि 5 हा टाका पुन्हा विणल्यावर हा काढायचा नाही आणि हा टाका यावरून काढून टाकायचा। याप्रमाणे आपल्याला जितके टाके हवेत तितके विणायचे आहेत।
हे पहा, हे अगदी असे छानसे टाके येत जातात. याप्रमाणे हे सुंदर टाके येतात. आपल्याला हवे तितके टाके घालायचे आहेत आणि याच्या पुढे आपल्याला जे काही विणायचं आहे ते आपण विणू शकतो. अतिशय सहजपणे हे टाके घालता येतात. दिसतातही खूप छान. डिझायनर टाक्यांचा हा एक अतिशय सोपा प्रकार आहे. तसेच हे भरभर घालून होतात. आपल्या विणकामाला डिझायनर किंवा फॅन्सी लुक जेव्हा हवा आहे किंवा तो देण्यासाठी या टाक्यांचा उपयोग करता येईल. आशा आहे की हा डिझायनर टाक्यांचा प्रकार सुद्धा तुम्हाला नक्की आवडेल. तर एकदा जरूर करून पहा. आपल्या सूचनांचे स्वागत आहे. प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हाईप करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.